हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज मी दिवाळी स्पेशल रेसिपी बनवणार आहे. ते म्हणजे सगळ्यांचे आवडते बेसनचे लाडू. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. बेसन लाडू बनवण्यासाठी मी ते घेतले 4 वाट्या बेसन घेतले. हा बेसन आहे. मी हा तयार पीठ आणलेलं आहे. मोहनथाळचं जो दुकानात पीठ मिळतो, मोहनथाळ ज्याचं बनवतात, तो जाडसर असं पीठ मी घेतलेलं आहे आणि तो चाळून घेतलं आहे. त्याच्यामध्ये वरचं जे होतं जाडसर होतं ते मी काढून टाकलं. तर असं मी बाहेरून तयार मोहनथाळचं पीठ मागायचं, म्हणजे जाडसर असं येते. आणखी साहित्य आहे इथे घेतलेले. मी तूप घेतलं, तूप तळून घेतलेलं आहे. तूप जसं लागेल त्याप्रमाणे आपण वापरणार आहोत. वेलची पूड, मनुका, पिस्ता, बदाम, काजू आणि इथे पिठी साखर. या 2 वाट्या पिठी साखर बनवली. या 2 वाट्यांची अख्खी साखर घेऊन त्याची बारीक मिक्सरवर पावडर केलेली आहे. या 2 वाट्या घेतलेल्या आहे. आता आपण हे पीठ आहे ते बेसनचं भाजून घेऊया. 1 चमचा मी तूप लावून घेते, म्हणजे आपलं पीठ आहे ते खाली करपणार नाही. थोडं चोळून घ्यायचं पिठाला. थोडंसं तूप टाकायचं 1 चमचा आणि हे मिक्स करून घ्यायचं तुपाबरोबर. त्यात छान लावून घ्यायचं आणि मिक्स करायचं व्यवस्थित. आता आपण हे पीठ भाजून घेऊया. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची शेवटपर्यंत. चार वाट्या मी घेतलेलं पीठ. जवळजवळ अर्धा किलोपेक्षा कमी आहे थोडं. आता गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि आपण हे पीठ भाजून घेऊया. आणि जसं जसं तूप लागेल तसं तूप टाकायचं. तूपसुद्धा वितळून घ्यायचं, गरम करून घ्यायचं आणि थोडं थंड झाल्यानंतर आपण टाकायचं. म्हणजे पातळ करून घ्यायचं तूप, म्हणजे सगळ्या पिठाला तो बरोबर लागतो. जसं जसं लागेल तसं आपण तूप घेत जायचं. आणि पीठ भाजून होईपर्यंत तिथून हलायचं नाही. ते तिथे बघा, म्हणजे दुसरी कामं करायची नाही. कारण जरा जरी आपण साईडला झालो तरी ते करपून जातं पीठ. म्हणून बेसन करताना किंवा कुठलेही लाडू जेव्हा आपण करतो, रवा जरी भाजतो तरी ते इथे उभे राहून सगळं भाजून होईपर्यंत आपण हलायचं नाही. आता बेसन भाजण्यासाठी मी तुम्हाला सांगते किती वेळ लागला. आता बेसन भाजण्यासाठी किती वेळ लागेल ते मी तुम्हाला नंतर बेसन भाजून झाल्यानंतर सांगते. जवळजवळ 20-25 आपलं जितकं बेसन असेल त्याप्रमाणे आपल्याला वेळ लागतो. माझ्या अंदाजाने 25 मिनटं तरी लागतील. आता आपण ते थोडंसं तूप लावलं पिठाला, म्हणून थोडं रवाळदार असं दिसतं आपलं पीठ. पीठ भाजायलाच खूप वेळ लागते, लाडू वळायला वेळ लागत नाही. म्हणून पीठ भाजण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो. एकदा पीठ भाजून झालं किंवा आपलं लाडू पटापट होत जातात. आता जसं लागेल तर थोडं थोडं मी तूपसुद्धा टाकत जाते.
सुरुवातीला 1 चमचा टाकला, आता 3 चमचे टाकले. जाड बुडाची कढई घ्यायची नेहमी भाजण्यासाठी. पातळ बुडाची असेल तर लवकर आपलं करपेल, पीठ असेल किंवा रवा भाजत असेल आपण काही, ते लवकर करपेल. आता मी 1 वाटी तूप घेतलेलं आता 4 वाटी पिठासाठी. आता हे सगळं 1 वाटी तूप मला टाकणार आहे. लागली गरज तर आणखीन घेईल, गरज लागली तरच. संपूर्ण तूप मी टाकलेलं 1 वाटी. रवाळ असं झालेलं पीठ. आता ते हळूहळू जसं भाजलं जाईल पीठ, बेसन जसं भाजलं जाईल तसं ते पातळ होत जाणार. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची शेवटपर्यंत. मोठा गॅस जरी केला तरी ते करपू शकतं, मग ते लाडवाला सुद्धा करपट वास येतो. आतापर्यंत मी 1 वाटी तूप टाकलेलं आहे एवढ्या पिठाला. तर बघूया, आपण गरज लागली तर आणखीन टाकणार आहोत. थोडं थोडं तूप टाकलं की आपल्याला अंदाज येतो किती तूप टाकलं. एकदम टाकलं मग कधी कधी खूप पातळ होतं. हे गाठी जे आहेत, गोळे आहेत पिठाचे, ते असे प्रेस करून घ्यायचे कावेच्याने. गोळे जे असतात तर आपण पिठाला 1 चमचा तूप लावलेलं मी आणि चोळून घेतलं पीठ, म्हणून बघा हे असं रवाळ झालं आहे पीठ. नाही तर सुकं सुकं राहतं. थोडंसं पिठाला, त्याला मोगर घालणं म्हणतात. मोगर आपण जेव्हा बेसनाला तूप लावून घेतो सुरुवातीला, त्याला मोगर लावणं म्हणतात. त्यामुळे आपलं पीठसुद्धा लवकर भाजलं जातं. तसं करून बघा म्हणजे कळेल. नुसतंच आपण तूप टाकून पीठ भाजतो त्यावेळेला अशा टेक्स्चर येत नाही रव्यासारखा. आता हे बघा लवकर भाजलं जाणार आहे. फक्त सारखं हलवत राहायचं. म्हणजे गेल्या वर्षीचं पण बेसन लाडूचं तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यात सुंदर झालेले लाडूसुद्धा, बेसन लाडू. छान कलरसुद्धा आलेला आहे. आता ह्याच्यात तुम्ही डिंक टाकलं तरी छान लागतं लाडू. लाडू खाताना जरा आपला कुरकुरीत लागतो. आवडत असेल डिंक तर टाका. थोडा तळून टाकायचं पण. पीठ चांगलं भाजलं तर 1 महिनाभर लाडू टिकतात आपले. पण तो पीठ चांगलं भाजलं पाहिजे. कच्चा राहिला तर लाडू खराब होतात लवकर. भाजण्यावर असतं. मोठा गॅस करून आपण लवकर भाजून घेतल्याला काय अर्थ नसतं. तर लाडू चवीला पण नसतं आणि लवकर खराब होतं. छान सुवास यायला लागला. जसं भाजत जाईल बेसन तसं आपल्याला छान
वास येईल, म्हणजे सुवास येईल, छान सुगंध येतं त्या पिठाचा. आणि कळतंसुद्धा की कोणाकडे तरी बेसनचे लाडू होतात, हे सुद्धा आपल्याला आजूबाजूला सुद्धा कळतं. एवढा त्याचा सुवास पसरतो. आपण जशी गुळपापडी करतो गव्हाच्या पिठाची, त्याचप्रमाणे बेसनचे लाडूसुद्धा भाजावे लागतात, पीठ भाजावं लागतं. तर 1 वाटी आपण तूप टाकलेलं आहे. आता बघूया, लागली गरज तर आपण टाकूया. 4 वाटीला मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे. ज्या वाटीने मी पीठ घेतलं बेसनचं, त्याच वाटीने मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे. एक्स्ट्रा तूप अजून मी घेतलेलं नाही आहे, गरज लागली तर वापरणार. जास्त पण तूप असलं की ते लाडू काय होतं, खाली बसतात ओळल्यानंतर. काही काही वेळेला गोळा होऊन जातो लाडवाचा, मग आपल्याला ते परत खायच्या वेळेला लाडू वळून द्यावं लागतं. इतपत त्याच्यात तूप जास्त असला तर तो लाडू बसका होतो. कुठलाही लाडू असू दे, तो आपल्याला भाजण्यावर असतं जास्त. बाकीचे साहित्य काही एवढं लागत नाही त्याला, फक्त आपण पीठ कसं भाजतो त्याच्यावर लाडूची टेस्ट अवलंबून असते. 5-10 मिनटात आपण म्हणाल चला भाजलं करून, जर तुम्ही घाईघाईत लाडू करायला गेलात तर तो लाडू तुमचा बरोबर होणार नाही, खातानासुद्धा तो कच्चा लागणार. जितका तुम्ही लाडू पीठ भाजण्यासाठी वेळ द्याल तेवढा तुमचा लाडू छान लागणार, टेस्टी होणार. गॅसची फ्लेम सुरुवातीपासून मी स्लो ठेवले, एकदम लहान गॅस ठेवले. मध्ये वगैरे असा मोठा करायचा नाही गॅस. सुरुवातीला जेवढा आपण गॅस ठेवलेला आहे स्लो, तेवढंच ठेवायचं शेवटपर्यंत. लाडू आता पिठाचा कलर चेंज होत लागला, कलर चेंज होते. आणि सुगंधसुद्धा यायला लागले पिठाचा. मेन म्हणजे बेसनचे लाडू, चकली आणि अनारसे हे करताना खूप पेशन्स हवे असतात. आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो ह्या 3 गोष्टीसाठी. म्हणून स्वयंपाक वगैरे सगळं आपलं कामं आटवायची आणि नंतर ही अशी भाजण्याची वगैरे कामं आपण हातात घ्यायची. तर अर्धं लक्ष आपलं दुसरीकडे असतं, आपलं काम राहिलं. स्वयंपाक वगैरे सगळं करून घ्यायचं आणि नंतर आपली कामं करायची. शांततेने करायची. लाडू, अनारसे आहेत, चकली वगैरे. संपूर्ण लक्ष आपल्या पिठावर पाहिजे. आपण पीठ इथे भाजतोय आणि आपण इकडे तिकडे लक्ष गेलं की ते खाली लागते. तर किती मिनटं भाजायला लागतात ते मी तुम्हाला नंतर सांगते, भाजून झाल्यानंतर ते.
आता गोळा होत जाणार हळूहळू आणि नंतर तो तूप असतं तो पातळ होणार नंतर पीठ. जसं जसं भाजतं तसं तसं ते गोळा होत जातं. आता इथे आणखीन 2 चमचे, हे 2 चमचे 1 वाटी आणि आता 2 चमचे मी आणखीन तूप घेतलेलं आहे. जसं गरज लागेल तसं आपण तूप घेऊ शकतो. थोडं पातळ होत चाललं आहे. कोणताही पदार्थ करताना मनात भीती नाही ठेवायची, कसं होईल काय. पॉझिटिव्ह विचार करायचा म्हणजे तो पदार्थ आपला व्यवस्थित होतो. मला वाटलं जर खाली तळायला लागण्याची शक्यता असेल तर खाली एक तवा ठेवायचा आणि गॅस स्लोच ठेवायचा, म्हणजे तो करपणार नाही खाली. हे सतत हलवते. कलर एकदम चेंज झालेला आहे. अजून थोडा भाजते मी पीठ. कुठेही गाठी वगैरे नाही आहेत पिठाच्या. पीठ छान असं झालेलं आहे. असं काळी त्याने जरा त्याला प्रेस करायचा म्हणजे गुठल्या वगैरे कुठे असतील त्या निघून जातील. आता आपण ह्याच्यात ड्रायफ्रूट्स वगैरे टाकूया. आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले ते थोडे थोडे टाकायचे, म्हणजे ते पण तळून निघतील. जास्त नाही, थोडे थोडे टाकायचे म्हणजे ते सुद्धा त्याच्याबरोबर भाजले जातील. तर हा असा पीठ भाजत आला की त्याच्यात आपण जर डिंक टाकला तर तो सुद्धा फुलून येईल, म्हणजे लाडू खाताना क्रिस्पी लागेल आपला लाडूसुद्धा. मला आवडत असेल टाका, मी काही टाकणार नाही आहे. ते भाजून झाल्यानंतर आपण त्याला थंड करत ठेवूया. थंड झाल्यानंतर आपण त्याच्यात साखर, पिठी साखर जेवढी लागेल तेवढी मिक्स करायची. हा पीठ भाजण्यासाठी मला 25 मिनटं लागली आत्तापर्यंत. सुरुवातीपासून ते आतापर्यंत 25 मिनिट्स लागले.
आता मी गॅस बंद करते. आपल्याला लाडू बसके करायचेत नाही, त्याच्यामुळे मी जास्त तूप घालणार नाही. आता एवढा पण तूप घातलं त्यामुळे तो लाडू आपल्या टाळ्याला सुद्धा चिकटणार नाही, व्यवस्थित खाल्ला जाईल. ते छान भाजलं गेलेलं आहे. कलरसुद्धा सुंदर आलेला आहे पिठाला. अजून मी थोडा भाजते, नंतर गॅस बंद करून टाकते. आणि गॅस बंद केला तरी थोडा वेळ हलवत राहायचं थंड होईपर्यंत, कारण ते गरम असतं कढई, त्यामुळे खालीसुद्धा लागण्याची शक्यता असते पीठ. ते छान भाजलं गेलं आहे. 27 मिनटं झाली. तर 27 मिनटं झालेली आहेत पीठ भाजण्यासाठी. आता मी गॅस बंद करते. कढई गरम आहे त्याच्यातच आपण परत भाजून घ्यायचा, ढवळत राहायचं, नाहीतर खाली तो पीठ लागणार. आता जेवढी साखर लागेल त्याप्रमाणे आपण टाकूया. थंड झालेलं बेसन आता आपण त्याला मिक्स करूया साखर. मी हाताने थोडं मिक्स करते. त्याच्यानंतर ह्याच्यात टाकूया आपण वेलची पूड, वेलची पावडर टाकते. त्याच्यानंतर थोडंसं जायफळ, थोडंसं मनुका टाकूया. तर हे सगळं पीठ आपण हे बेसन व्यवस्थित, साखर मिक्स करायची व्यवस्थित. थोडी थोडी साखर टाकायची, एकदम टाकायची नाही, त्याच्यामुळे ते सगळ्या पिठाला लागते. थोडी घ्यायची, थोडी मिक्स करायची, चांगले पिठाला लावून घ्यायची. बघा जास्त तूपसुद्धा नाही आहे, त्याला प्रमाणात तूप टाकलेलं आहे. या 4 वाटी मी पीठ घेतलेला, 4 वाटीला या 2 वाटी अख्खी साखर घेऊन ती मिक्सरवर मी बारीक केले आणि तेवढं सगळी साखर मी त्याला वापरली आहे. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर पूर्ण साखर ती वापरा, नाही तर कमी गोड पाहिजे असले तर 1.5 वाटी साखर पुरेशी होते. आपल्याला आता अंदाज कळला किती लागतं ते. त्या सगळ्या पिठाला व्यवस्थित साखर लावून घ्यायची
आपल्याला जे काय टाकायचं असेल ड्रायफ्रूट्स वगैरे त्याला त्याच्यात टाकायचं. वेलची पावडर, जायफळ. आणि आता बघा, आता सगळं लावून झालं व्यवस्थित. साखर मिक्स झाले व्यवस्थित. कुठेही गाठी वगैरे राहिलेल्या नाहीत. पीठ प्लस आहे. आता आपण लाडू वळायला घेऊया. जेवढी लहान मोठी साईज पाहिजे त्याप्रमाणे तूप कमी वाटलं तर तुम्ही टाकू शकता आता सुद्धा, थोडंसं पातळ करून. त्याला पण पिस्ता लावूया. पिस्ता आणि मनुका लावून नंतर ते वळायचं परत. आणि छान चिकटून राहतं त्याला. छान वळला जातो लाडूसुद्धा. घट्ट आवळून घ्यायचं, म्हणजे तर व्यवस्थित गोल 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 गरगरीत होतं. थोडी मोठी साईज वाटली तर कमी करायचं. बाकीचे लाडूसुद्धा मी असेच करून घेते. सगळं पिठाला साखर वगैरे सगळं प्रमाणात घातलेलं आहे. लहान मोठे कसे पाहिजे त्याप्रमाणे आपण त्या साईजचे लाडू बनवायचे. किती सुंदर दिसतो लाडू हा. देख बघा, एवढा गोल करायचा त्याला आणखी.
पिस्ता आणि मनुकाचं कढई पण छान दिसते त्या लाडवाला. मी बनवलेले बेसनाचे लाडू ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीची आनंदाची जावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करतील ही प्रार्थना करते. माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.